सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. आज खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की पोलीस भरती करत असताना मग ते कोणत्याही जिल्ह्याची असते किंवा महाराष्ट्र पोलीस भरती म्हणा, तर ही पोलीस भरती करत असणारी जी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रेज आहे, त्या क्रेजसोबत काही गोष्टी बोलू वाटतात. कारण की गेले 15 वर्ष झालं करिअर गायडन्स करतोय आपण मुलांना, त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोच करतोय. पण त्याच्या आधी काही गोष्टी एक कोच म्हणून, एक गुरु म्हणून त्यांना अलर्ट करून थोडासा टर्न मारून त्यांच्या आयुष्याची भाकरी त्यांच्या पदरामध्ये पाडून मग तिथून पुढं त्या मुलांना त्यांना ज्या हव्या आहेत गोष्टी त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं, हा जो आपला प्रयत्न चालू आहे ते गेल्या 15 वर्ष अशाच पद्धतीनं चालू आहे. सो आजचा विषय काय आहे की पोलीस भरती करत असताना पोलीस भरतीसोबत बी प्लॅन महत्त्वाचा आहे का, ह्याच्यावरती आजचं विश्लेषण असणार आहे. सो एक विनंती करतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच याच्या पुढची जी इन्फॉर्मेशन असेल अबाउट पोलीस भरती आणि बाकी सगळ्या गोष्टी, तिथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये हव्या असतील तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पहिली गोष्ट, मुंबईवरनं समजून जावा. जवळजवळ 50 ते 60% पोलीस भरती हे एकट्या मुंबईलाच असते महाराष्ट्र पोलीस भरतीच्या नावाने. आत्ताच्या घडीला किंवा याच्या पाठीमागे सुद्धा भरती झाली, कशा पद्धतीने झाली, किती वेळ लागला, वेटिंगला किती वेळ लागला, स्पर्धा किती होती, 2000 आताचे 24ची जी भरती आहे ती कशा पद्धतीनं सरकारनं कशा पद्धतीनं मुलांचा दुरुपयोग करून घेतला किंवा त्यांच्या जे स्वप्नांची रांगोळी केली हे कशा पद्धतीने केली, हे सगळं तुमच्या समोर आहे. सगळं तुमच्या समोर आहे. हे समोर असताना सुद्धा जाणून बुजून पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना फसवलेला लक्षात ठेवा. आणि एवढं फसवून सुद्धा आमच्या मुलांचे क्रेज, प्रामाणिकपणा त्यांचा असेल, त्यांच्या आईबाबाची असणारी स्वप्न असतील किंवा आपल्या अंगावरती असलेली जबाबदारी असतील, याची कुठेतरी त्या मुलांना जाणीव आहे म्हणून तर 15-15 लाख फॉर्म येतात. याच पद्धतीनं अदर स्टेटमध्ये जर बघायला गेलं तर एवढी क्रेज ह्या पोलीस भरतीची महाराष्ट्रामध्ये आहे, तसं अदर स्टेटमध्ये कम्पॅरिझनमध्ये कमी आहे, लक्षात ठेवायचं. कारण की बाकी स्टेटमध्ये सुद्धा कोचिंग केले, टुर्नामेंटला गेलोय, विविध विद्यार्थ्यांना बघितले, मीटिंग झालेल्या आहेत, त्यामुळं बघितलेल्या आहे सगळ्या गोष्टी. एवढी क्रेज तिथं नाही आहे. आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये एवढी क्रेज आहे की शेजारी राज्यामध्ये जर विचारलं पोलीस भरतीची ट्राय करतोय का, नाही सर आम्ही डिफेन्सला बघतोय, आर्मीला, सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा विविध जे काही डिफेन्सचे विभाग आहेत तिकडं आम्ही प्रयत्न करतोय सर, पण आम्ही इकडं प्रयत्न करत नाही. म्हणजे उदाहरणार्थ कर्नाटक पोलीसला बाबा भरती करणार का, नाही सर आम्हाला ते काय असते माहीत नाही, आम्ही तिथं जात नाही. म्हणजे अशा पद्धतीनं. पण महाराष्ट्र पोलीस विषय नाही, एका शब्दातच तुम्हाला समजलं. सो अशा पद्धतीनं पोलीस भरती करत असणाऱ्या मुलांना त्यांच्या पोलीस भरतीसोबत आयुष्यात बी प्लॅन गरजेचं आहे का, तर पोलीस भरतीच नाही आहे, तर ह्याच्याबरोबर जे काही महाराष्ट्र पोलीस किंवा अदर जे काही MPC आहे, त्याचबरोबर सरळ सेवेच्या काही भरती आहेत, अशा पद्धतीनं ज्या भरत्या आहेत त्याची तयारी करायला हवी का, तर 100% तयारी करायला हवी असं मला वाटतं. कारण जी काही पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांचे काही लाखो कोट्यावधीचे फ्लॅट किंवा संपत्ती न, लक्षात ठेवा. त्यांची संपत्ती ही वर्दीरूपी संपत्ती आहे, दुसरं काहीच नाही आहे, समजलं का. ती सुद्धा मिळवताना किती प्रमाणात त्यांचा हाल होतोय उभा महाराष्ट्र बघतोय. गेल्या भरतीचं उदाहरण देऊया आपण. 15 लाख अर्ज आले, 17,000 मुलं ही भरती होणार होती आणि भरती होत आहेत, बरोबर. 17,000 मुलं सिलेक्ट झाल्यानंतर जवळजवळ 14.5 लाख, 15 लाख, काय असं 15.5 लाख एवढी मुलं ही स्पर्धेतनं बाहेर पडलेली आहेत. मग पुढच्या वेळी ह्या सगळ्यांना जॉब भेटणार आहे का, याच वेळी सगळ्यांना भेटला नाही. पुढच्या वेळी जे काही बाकीचे घटक ह्या सोर्समध्ये आलेत, अजून पण सांगतोय, जसं की आदिवासी घटक जो आहे तो आणि एसटीतले 5-5 सेंटीमीटर सूट दिलेली मुलं मुली, ही सगळी प्रवाहात आल्यामुळे अजून सुद्धा 1 ते 1.5 लाख मुलं आता फॉर्म भरतील. भरल्यानंतर खूप महत्त्वाचा विषय, कॉम्पिटिशन वाढेल का कमी होईल. मग वाढल्यानंतर सगळ्यांना जॉब भेटेल, सगळ्यांना ड्युटी भेटेल किंवा सगळ्यांना वर्दी भेटेल का, सांगता येत नाही. कारण जागा कमी प्रमाणात. विधानसभेच्या तोंडावरती सरळ चपराक दिले सरकारनं आपल्या पोरांना. त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे जे काही पुढील गोष्टी आहेत त्या डिसएडव्हान्टेज मी आधीच सांगितलेलं आहे मुलांना, की बाबांनो ही जर विधानसभेच्या नंतर पडली तर ही भरती ही तुटपुंजी भरती असणार, लक्षात ठेवा. कारण की आता विधानसभा आहे म्हटल्यानंतर त्यांचे दगडाखाली हात असतात, आपण त्याच्यावरती दाबत असतोय. उद्या आपले दगडाखाली हात असणार आणि राजकारणी लोकही आपल्याला दाबत असणार.
ही वस्तुस्थिती होणार आहे महाराष्ट्राची. म्हणजे पोलीस भरती किती पडेल? 10,000, 11,000, 12,000, बस. त्याच्या पुढे एक सुद्धा जागा जाणार नाही. ओके, उदाहरणासाठी सांगितले. किती पाडायच्या, काय पाडायच्या, ह्या सगळ्या त्यांच्या गोष्टी आहेत. सरकार बदलले, हे झालं, ते झालं, आम्ही नवीन रिक्त जागेचा अहवाल मागतो, मग 2 महिने परत लेट. आणि याचंच उदाहरण बघायला गेलं तर एक पोलीस भरती लय तर 6 महिन्याच्या आतमध्ये, 3 महिन्याच्या पर्यंत, 3-4 महिन्यापर्यंत ग्राउंड प्लस लेखी होऊन बाहेर पडायला पाहिजे. जास्तीत जास्त 4 महिन्यापर्यंत त्यांनी लेखी घेऊन मेडिकल DV करून जॉईनिंग किंवा ट्रेनिंगपर्यंत मुलांना घेऊन जाऊ शकतात. पण ह्या गोष्टीला मुद्दाम का वेळ होतोय? त्याचं वारंवार मी रिझन दिलेत पाठीमागं. कारण लवकर जर मुली डिपार्टमेंटला जॉईन करून घेतली तर मग 17,000 गुरुले बेसिक पेमेंट जर केली तर फक्त वर्ग कचं शिपायाचं जर एवढं पेमेंट जर गेलं तर बाकी सरळ सेवेची भरती आहेत, डिपार्टमेंटच्या भरती आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती विभाग आहेत बघा, तिथनं किती लोड येणार आहे बघा. तो लोड त्यांना द्यायचा नाही आहे. पैसा नाही असा विषय नाही आहे. विचार करा, एवढ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना जर कमी ही लाडकी बहीण योजनेद्वारे एवढे पैसे दिले, ॲडव्हान्समध्ये सरकार पैसे द्यायला आले. कोणत्या बेसवर देत असतील? खिशातले देत असतील? नाही, शक्यच नाही. मग कुठलं? तर आपल्या खिशातले जातात ते, तिकडून परत रिटर्न देणार आपल्याला. झालं, नाव मात्र यांचं सरकारचं घ्या. पण ह्याच महिलांना, ज्या महिला 21 वर्ष पूर्ण असणार आहेत, त्याच महिलांना जर त्यांनी हक्काच्या नोकऱ्या दिल्या, भाकऱ्या दिल्या, तर कशाला पाहिजे त्याला 1,500? कशाला पाहिजे 1,500 म्हणतोय मी? हा विषय खूप महत्त्वाचा आहे. सो अशा पद्धतीनं ते पोलीस भरती करत असताना बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आता जसं मगापासून कॉम्पिटिशन सांगितली की 126 होती 2022-23ला, त्याच्यानंतर त्याच्या आधी कमी प्रमाणात होत्या, त्यानंतर आत्ता 160+. एका जागेमागं 160+ विद्यार्थी, मुलं मुली हे कॉम्पिटिशनला असणार आहेत. एक मुलगा लागेल, 159 मुलं बाहेर पडतील. आणि जसे हे इयर वाढत जाईल तसंच या पद्धतीनं पोलीस भरतीच्या जागा कमी होत राहतील आणि ॲप्लिकेशन अर्ज म्हणजे पोलीस भरती देणारी विद्यार्थ्यांची संख्या वाढत राहील. ह्याच्यामुळे काय होणार आहे? काय होणार तुम्ही सांगा? MPC जर बघितलं तर विशेष नाही, 8-8 महिने 10-10 महिने ॲड पडायला नाही. आणि पडली अपेक्षा होती पोरांची की 15,000 जागा पाहिजेत. 1,800 जागा पडल्यात सगळ्या म्हणून 1,800. म्हणून तुम्हाला काय म्हणलं की जागा पाडणं हे आपल्या हातात नाही आहे. जागा पाडणं हे आपल्या हातात नाही. ह्याच्यावरती राजकीय विषय वगैरे सगळा असतो, राजकीय दबाव असतो, बाकी सगळ्या गोष्टी असतात. लक्षात ठेवा, 1,800 जागा पाडलेल्या आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं MPC करणाऱ्या मुलामुलींचं भवितव्य धोक्यात झालेलं आहे. आणि विविध जे काही सदस्य असतील, MPCचे अध्यक्ष असतील, याला स्वतःचे राईट्स आहेत, अधिकार आहेत, तर सुद्धा ते निर्णय घेत नाहीत. कारण की अंगठा बाजू त्यांना वाकवत असतात. सगळीकडे तेच आहे. आणि आता विधानसभा तोंडावर आहे. विधानसभेच्या तोंडावरती आचारसंहिता लागली, आता पदभरती पडत नाही, संपलं. मुंबई पोलीसचं जर तुम्ही बघायला गेलं, अभ्यास करत असाल नसाल तर सुद्धा सांगतोय, जोरात अभ्यास करा. पुढच्या काही दिवसांमध्ये लेखी होऊन जाईल, तुम्हाला कळून येईल की बाबा माझं झालंय का नाही झालंय. तर मग आपण हाताशून बसायचं का? हा एक विषय आहे. म्हणून आयुष्यात बी प्लॅन काय पाहिजे? कारण की आपल्यावरती आपले आई बाबा, कुटुंब, पाठीमागची सर्व जबाबदारी ही आपल्यावरती असते. सो ही कोण हाताळणार? बरं, 1 वर्ष तू मारून येशील, एक भरती तू मारून घेऊन जाशील, दुसरी मारून घेऊन जाशील, तिसरी मारून घेऊन जाशील. 3 भरत्या होईपर्यंत 6 वर्षाचा पिरियड जातोय, कमीत कमी 6-7 वर्षाचा पिरियड जातोय. तुझं वय होईल 27-28. तिथून पुढं तू कुठेही कामाला जायला किंवा बी प्लॅनचा विचार करायला तुझं मन सुद्धा तयार होणार नाही. मग अशा वेळी नैराश्य येणार आणि मग मुलं चुकीचं पाऊल उचलतात, टोकाचे पावलं घेतात आणि मग पदरी काय पडणार आहे? काहीच नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्यावरती आपले आई बाबा असणारा, आई बहीण असणारी किंवा पाठीमागची जबाबदारी आहे. तुम्ही गेल्यानं, तुम्ही एक्झिट झाल्यानं ती कमी होणार असं तुम्हाला वाटत असते फक्त तुमच्यासाठी, पण ती तुमच्या पाठीमागची जे तुम्हाला जन्म दिलेले आई आहे, बाबा आहे, त्यांच्यावरती ती वाढत असते. आणि नंतर तुम्हाला वाटेल की माझी बहीण किंवा माझं शेजारी, माझे पाजारी, आम्हाला कोण माझ्या आईबाबाला पोसायला येतील. तर अशी दिवस नाही आहेत. लक्षात ठेवा, असे दिवस इथं नाहीत आत्ताचे. त्यामुळं एक विनंती करतोय की पोलीस भरती करत असताना इतर ज्या भरत्या आहेत, जसं की स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत, सरळ सेवा आहे, त्याच पद्धतीनं सेंट्रल गव्हर्नमेंटला आपली मुलं जायला घाबरतात. फॉर एक्झाम्पल मुंबई पोलीस. तुम्ही मुंबई पोलीसला फॉर्म भरलाय. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 5-6 वर्षानंतर जास्तीत जास्त 40,000-44,000 पेमेंट होतं. एवढ्या वर्षानंतर तेच तुम्ही RPFला मुंबईला फॉर्म भरला. मुंबई पोलीसला सकाळी जाणं फिक्स आहे, 5:30-6ला तुम्हाला घरातून सोडावं लागेल, संध्याकाळी 10-11ला येणं फिक्स नसतं. RPFला फक्त 8 तास ड्युटी, 8 तास ड्युटी, एकाच प्लॅटफॉर्मला निवांत फिरायचं.
निवांत म्हणजे ते ड्युटीचे कर्तव्य असतील ते, पण दगदग नाही, काय नाही. काय म्हणतोय का आलं. सो पेमेंट त्यांच्यापेक्षा 10-15 हजार एक्स्ट्रा. वर्दी पाहिजे, वर्दी स्टँडर्ड. रेल्वे पोलीस जी आहे महाराष्ट्र डिपार्टमेंट ती बघा आणि RPFची पोलीस बघा, काय रुबाब असतोय, फरक बघा फक्त. शिवाय अधिकार जास्त, रुबाब जास्त. 8 तास ड्युटी. तुम्ही इथनं सकाळी 6ला गेला की संध्याकाळी 11ला येतात. किती तास झाले बघा. एवढं करून तुम्हाला कोणतेही बोनस म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, काहीच लागू नाही. एक गोष्ट सांगतोय, पोलीस सोडून महाराष्ट्रातील सगळे लोक एकत्र येऊ शकतात, डिपार्टमेंटचे, सरकारचे आंदोलन करू शकतात, मोर्चे करू शकतात, पण पोलीस लोक एकत्र येऊ शकत नाहीत. पोलीस लोक आंदोलन मोर्चा करू शकत नाहीत आणि त्यांच्या अंडरमध्ये सगळे मोर्चे होतात. जर ते मोर्चा गेले तर बघणार कोण, बरोबर का. त्यामुळे ह्या एका गोष्टीमुळं त्यांचे सुद्धा दगडाखाली हात सापडलेले आहेत. त्यामुळं एवढ्या वर्षानंतर एवढं राबून जर एवढं होत असेल आणि हॅरॅसमेंट, हेल्थ नाही, काय नाही, आणि सेंट्रलच्या ड्युट्या, सेंट्रलचं जे काही त्यांचं कल्चर आहे जबरदस्त आहे, विषय नाही त्या बाबतीत. मग कुठलेही सेंट्रलचं कोणताही डिपार्टमेंट असू दे. आता आपले RPFला पण आहेत, RPF कॉन्स्टेबलला आहेत विद्यार्थी, SIला सुद्धा आहेत, लोको पायलटला आहेत, विविध डिपार्टमेंटला आहेत सगळे, बंगलोर वगैरे, मुंबई वगैरे सगळीकडे आहेत माझेसुद्धा विद्यार्थी. एक गोष्ट ही पॅरलल किंवा मी विचार करून बघतोय, कारण की मी ह्या 2 मुलांना सुद्धा बघतोय की मुंबई पोलीस झालेलं आणि RPF पोलीस झालेलं. तू मुंबईमध्येच जॉब करणार आहेस, RPF वाला मुंबईमध्येच असणार आहे, तू पण मुंबईमध्येच असणार आहे. मग असं का, मग फॉर्म का भरत नाही, हा एक विषय आहे. समजा काय म्हणते, फक्त एक्झाम घेण्याचं पद्धती वेगवेगळ्या आहेत. इकडं पहिला लेखी होईल आणि देन मग काय म्हणा तुमची फिजिकल, तिकडं पहिला फिजिकल होईल आणि देन मग तुमची लेखी होईल. अशा पद्धतीनं काही चेंजेस आहेत, लक्षात ठेवायचं. सेंट्रल गव्हर्नमेंटला तुमचं मॅथ्स रिझनिंग जबरदस्त असेल, जबरदस्त म्हणजे टॉपचं पाहिजे मॅथ्स रिझनिंग. बघा जाता जाता तुमची पोस्ट निघणार आहे. वर्ग 3ची ती सुद्धा पोस्ट आहे आणि वर्ग 3ची ही सुद्धा पोस्ट आहे. ही स्टेट गव्हर्नमेंटची आहे, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे, लक्षात ठेवा. बाकी गोष्टी मी सांगत बसत नाही, पण लक्षात ठेवा तुम्ही सेंट्रल डिफेन्सचे भरपूर पोस्ट आता परवा ज्या पडलेल्या होत्या 38,000 प्लस रेल्वेच्याच RPF SIच्या पण पोस्ट होत्या गेल्यावेळी, ते सुद्धा. त्यानंतर अजून सुद्धा भरपूर पोस्ट पडल्यात, भरपूर म्हणजे भरपूर आहेत, लक्षात ठेवा. 50-60 हजार जागा पडलेल्या होत्या. आपल्या पोराडे तिकडे धुंकून सुद्धा बघायला नाहीये. ही परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट करता येतो, नाही काय विषय, करता येतो, पण तुमची तिकडे बघण्याचे दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं मगापासून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आयुष्यात पोलीस भरती करत असताना बी प्लॅन महत्त्वाचा आहे. आता हे झालं गव्हर्नमेंट वर्सेस गव्हर्नमेंटचं सांगितलं, पण तुम्ही बिझनेसमॅन होऊ शकताय, तुमच्याकडे असणारे स्किल जे आहे त्याच्यावरती मोठं होऊ शकताय, असा काय विषय नाही आहे. समाजाला गरज आहे वेगवेगळ्या गोष्टीकोनातून, बरोबर आहे का. किराणा मार्टमध्ये गेलं तर फक्त साखरच भेटत नाही, बाकी सगळ्या गोष्टी भेटतात. त्यामुळे गोष्टी सांगतो तुम्हाला की तुमच्याकडे स्किल असेल त्या स्किलवरती मोठं व्हा, स्किलवरती मोठं व्हा. आता आम्ही स्पोर्ट्समध्ये आहे, तर स्पोर्ट्समध्ये टॉपला जाऊन बसलोय, विषय नाही त्या बाबतीत. 12-12 पदांवरती काम करतोय, ऑफिशियल रेफरी कोचिंग म्हणून, लक्षात ठेवा. बाकी सगळ्या गोष्टी सांगत नाही, त्याच्यावरती एक शॉर्ट फिल्म येणार आहे, त्याच्यावरती मी बोलेल. पण आपल्याकडे जे स्किल आहे ते सुद्धा स्किल आपल्याला मोठं करू शकतं, कारण की कला माणसाला कधीच उपाशी ठेवत नाही, लक्षात ठेवा. काल काय म्हणतोय, आणि तिकडे गेल्यानंतर तुमच्या अंगावरती ढीगभर ओझं फिक्स यायला पाहिजे. वेळ झाला डायरी बनणार, डायरी बनली पनिशमेंट लागणार, हे लागणार, ते लागणार, पेमेंट कट होणार, सगळ्या गोष्टी पुढे आहेत. सिनियर काय सांगाल त्याच्यावरती. इकडं तुम्हीच राजा आहात, तुम्हीच आहात. तुम्हाला वाटलं 2 दिवस जावं वाटत नाही, तर तुम्हीच किंग आहात, अशा पद्धतीनं. सो भरपूर मुलं एज बार होऊन मग नशेच्या मार्गाला लागतात, मग कोण वेगळं पाऊल उचलते. त्यापेक्षा आरोग्य जपा, आईबाबाची कंडिशन बघा, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे हे परिस्थितीनुसार आपण ठरवायला पाहिजे, लक्षात ठेवा. कारण की 19+ झालं, 20+, 21+, 22 एज झालं, 23 एज झालं. तुम्ही लहान राहत नाही, तुम्ही मोठे राहताय. तुम्ही तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेता आला पाहिजे, लक्षात ठेवा. तर आणि तरच ह्या गोष्टी पॉसिबल आहे. नसेल तर माझा आईबाप आहे, जसं वय वाढत जाते तसं त्यांचे हातपाय हालायचे कमी होतात, पण ते दाखवून देत नाहीत, कारण की तो बाप असतो, कारण की ती आई असते. काल काय म्हणतोय, त्यामुळे एक विनंती करतोय कळकळीची की आयुष्यात पोलीस भरतीच हेच काही सर्वस्व नाही आहे. 100% प्रयत्न करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तेवढ्या जागा नाहीत, लक्षात ठेवा. आणि कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं आत्ता जी स्थिती मुंबईला लेखीला आहे त्या मुलांनी इकडं ह्या विषयाकडे दुर्लक्ष करा, कारण की पेपरवरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि मुंबईला सुद्धा तुम्ही बघितलं आहे, परिपत्र निघालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तरीसुद्धा ऑफिशियल
पेपरची तारीख अजूनसुद्धा डिक्लेअर करत नाहीत। याच्या आधी झालेला होता 27 सप्टेंबरला, पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एक्झाम घेणार आहोत। डेट संपत आलेत, फक्त 4 ते 5 दिवस राहिलेत, तरीसुद्धा अजून डिपार्टमेंटला जाग नाही आहे। समजलं काय म्हणतोय? सो खूप महत्त्वाचे विषय होते की आयुष्यात सर पोलीस भरती करत करत काही करू शकतो का? तर 100% करू शकताय। ह्याच्याबरोबर काही विद्यार्थी असे पण आहेत, काही मुलं मुली सुद्धा आहेत, पार्ट टाइम जॉब करतात, हे करतात ते करतात। अतिशय सुंदर आहे, कारण की त्यातनं काहीतरी तुम्हाला आयडियाज मिळतील, एक्सपिरियन्स मिळेल बाबा की हे नाही झालं, वय संपत आलंय, ठीक आहे, आपण त्या बेसिसवरती आपलं स्वतःचं काहीतरी करू शकतोय। 100% करू शकतोय। मगापासून काही गोष्टी बोललो की कला असणारा माणूस हा कधीच उपाशी राहत नाही, लक्षात ठेवा। त्यामुळं विनंती करतोय, जेवढे काही विद्यार्थी असतील 100% तुम्ही प्रयत्न करा। हे पोलीस भरती पडणार डिसेंबर जानेवारीला, ही सुरुवात होईल 2025लाच, अजून खूप वेळ आहे। त्यामुळे आता 1-1 तास 2-2 तास स्टडी करत, 1 तास वर्कआउट करत, जो काही रेशो मी सांगितलाय पाठीमागं, त्या रेशोच्या भरोशावरती तुम्ही काय करायचं आहे, उरलेला वेळ आहे तो कुठे सत्कारणी लावा, जेणेकरून आपल्याला इकॉनॉमिकल सपोर्ट भेटेल। उद्या मला शूज घ्यायचा आहे, मला उद्या फ्रुट्स घ्यायचं आहेत, मला उद्या कॉस्ट्युम घ्यायचं आहे, आपल्या जीवावरती आपण घेऊ शकेन। आणि त्याच्यामध्ये एक ऊर्जा, त्याच्यामध्ये एक ऊब ही वेगळ्याच पद्धतीची असते। स्वतःचं स्वतः घेतल्यानंतर अजून सुद्धा 1600 मीटरला 2 स्टेप वाढू शकतात, 100 मीटर लवकर येऊ शकताय, टायमिंग कमी येऊ शकते। आणि जोपर्यंत आईबाबा देतात त्यावेळी त्याला काही किंमत नसल्यासारखं वाटत असते आपल्याला। हा काय नाही, 200 मागितली देतात, 500 मागितली देतात, तसं नसतं। ते देत असतात स्वतःचं 2 घास कमी मारून, पोट मारून तुम्हाला देत असतात, पण ते कधी दाखवत नसतात आणि त्याला आईबाबा म्हणत असतात, लक्षात ठेवा। त्यामुळे प्रत्येक गोष्टी तुम्हाला बोलून दाखवायची गरज नाही, तुम्ही सुद्धा मोठा आहात। पण लक्षात ठेवा, पी प्लॅन खूप महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला इकडे जर तुम्ही अनसक्सेसफुल झाला तर तिकडे तुम्हाला जिंकण्यासाठी सपोर्ट करेल, बळ देईल, दिशा देईल। त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायचं, ठीक आहे। सो आवडलं असेल विश्लेषण तर एक विनंती करतोय की आजपासून सुरुवात करा, लेखी प्लस इकडे तिकडे, कारण की मोबाईल आणि सोशल मीडियावरती तुम्ही 4-4 तास 5-5 तास कमीत कमी सांगतोय। काही मुलं भेटली सर मी 10 तास बसतोय, मी 12 तास सोशल मीडियावरती असतोय, 14 तास असतोय, एवढं काय करताय तुम्हालाच माहीत म्हणलो मी डायरेक्टली। कारण की आत्ताच्या घडीला सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या मुलांना भेटून मी त्यांना मदत पण केलेली आहे, भेटलेली पण आहेत मुलं मुली, त्यांना लेखीसाठी सुद्धा गायडन्स केलेला आहे। पूर्ण आत्मविश्वास कमी झालेला होता। पाठीमागे बॅकग्राऊंड बघितलं तर 12वी 10वी अतिशय जबरदस्त आहे आणि आता फर्स्ट इयरला वगैरे आहे, तरी सुद्धा कॉन्फिडन्स लो झालेला आहे। त्यांना एकदम जबरदस्त आत्मविश्वास करून दिल्यानंतर आता ते पळायला लागलेत की सर जोपर्यंत भरती पेपर लेखी काढत नाही तोपर्यंत तुम्हाला मेसेज करणार नाही, तुम्हाला मी भेटणार नाही वगैरे वगैरे। अशा पद्धतीने ह्या 5 जिल्ह्यातल्या मुलांना मी मदत केलेली आहे। त्याच पद्धतीने येणाऱ्या 31 तारखेपासून पुढे मी मुंबईला असणार, त्यामुळे तिथं सुद्धा मुला मुलींची मेसेज आहेत की सर आम्ही तुम्हाला भेटणार आहे। सो अशा पद्धतीने जेवढं होईल तेवढं माझ्या माध्यमातून तुम्हाला करण्याचा प्रयत्न मी करतोय। सो शेवटी तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, काय ऐकायचं काय नाही, स्वतः डिसिजन घ्यायचं। तुम्ही मोठी मुलं मुली आहात, फक्त एक काही दिवस किंवा काही वर्षे, 15 वर्ष, काही मुलं 18-19 वर्षाचे असतील तर तेवढा एक्सपिरियन्स आपल्याबरोबर आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे विनंती करतोय की जेवढ्या गोष्टी मग आपण सांगितल्या त्या फॉलो करा आणि आयुष्यात बी प्लॅनसुद्धा जोडायला विसरू नका। सो विश्लेषण आवडलं असेल तर विनंती करतोय आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा, शेअर करा आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच सर्व गोष्टी तुम्हाला यापुढेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटत राहतील। त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकताय। शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय, तोपर्यंत धन्यवाद।